सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. तुम्ही डेल्टा म्हणजे काय, त्याची व्याख्या, संरचना पाहिलेली. डेल्टा कसा निर्माण होतो, त्रिभुज प्रदेश निर्माण कसा होतो पाहिलेला आहे. बरोबर आहे, पाहिलं. खूप महत्वाचं आहे बरं. काही प्रश्न विचारतात. आत्ता महत्वाचा प्रश्न जो येतो नेहमीच ते म्हणजे काय आहे, टाइप्स ऑफ द डेल्टा. त्रिभुज प्रदेशाचे प्रकार. पण प्रकार वेगवेगळे याचे आहेत है ना, तर त्याचे आधार जे आहे त्या आधाराच्या नुसार प्रकार असतात. आजचा आधार कुठला, आजच्या व्हिडिओ मधला तो आहे आकार. तो आहे आकार. कुठला आधार, आकार. आकार हा आधार. लक्षात घ्या. शेप नुसार आपण पाहून घेऊया. एकूण 5 प्रकार आपण समजून घेऊया. आणि कुठल्या नद्या सर्वसाधारणतः त्या प्रकारात मोडतात ते पण आपण पाहून घेऊया. त्यांची संरचना पाहून घ्या, डायग्रामॅटिक ते आपण बघून घ्या. काय कंडिशन्स असतात ते आज समजून घेऊया. चलायचं, ओके. चला पहिल्यांदा बघून घेऊया आपण. बघा आकार. आधी आपण आकार, कारण डायग्राम विचारतात बरेच वेळात मग होते लोचा है ना. पहिला बघून घेऊया है ना, चापाकार आर्क्युएट. चापाकार आर्क्युएट, त्याला नाव दुसरं काय आहे, आर्क ऑफ सर्कल म्हणजे अर्धवर्तुळाकार, किंवा बहिर्वक्र कॉन्व्हेक्स, किंवा धनुष्यकार बो टाइप, किंवा नाईल टाइप असं सुद्धा म्हणतात. का, त्याचं बेस्ट उदाहरण नाईल रिव्हरचा जो त्रिभुज प्रदेश आहे तो आहे है ना. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं कोणी शोधलं होतं पहिल्यांदा. यस, नाव आठवलं तुम्हाला, मी नाही सांगत, तुम्हाला नाव आठवलं. हा ठीक आहे, व्हेरी गुड. तर आपल्याला काय दिसतंय, एवढे नाव आहे बा, यातला कोणताही नाव राहिलं लक्षात राहायला पाहिजे. बघा डायग्रामच्या नुसार लक्षात घ्या. अशी नदी येते ना, असा बघा हा दिसते ना, असा धनुष्यासारखा किंवा हाफ सर्कल सारखा कॉन्व्हेक्स. बरोबर आहे, राईट. आणि नाईल जी आहे डेल्टा आपण पुढे पाहूया तर तुम्हाला तसाच दिसेल. क्लिअर, ओके, राईट. तर याला चापाकार. त्याच्यानंतर खाली येऊ, फिंगर लाईक, बोटांचा आकार, पंजाकार, बर्ड फ्रूट म्हणजे पक्षाच्या पायाचे टिक 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 असे दिसते. हे बिलकुल असंच, हे बघा दिसते, डिग 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 दिसते ना. बस असाच. त्याच्यानंतर तिसरा अणकुचीदार कुसपेट, त्याला दंताकार म्हणतात, टूथशेप म्हणतात, किंवा व्ही आकार म्हणतात, किंवा त्रिकोणी आकार म्हणतात. हे अल्टरनेटिव्ह नाव लक्षात ठेवायचे रे बाबा, कधी काय विचारत काय खरं नाही है ना. तर हे याचे कसे दिसते, बिलकुल दातासारखा. नदी आली दातासारखा. आता तुम्ही बघा इथं हे आडवे तिडवे खिचड वाचड केलं, इथं मात्र सरळ. त्याचं कारण पुढे पाहूया, हे लक्षात ठेवायचं. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इस्टुराईन, खाडी है ना. इथे काय नुसती नदी दिसते, नदी शिरली आहे समुद्रात आणि आजूबाजूला असे बेटात छोटे छोटे. इथं आहे का असे, नाही, इथं तर छोटे छोटे पिटुकले आहेत. काही एक्झॅक्ट बरोबर डेल्टा बनत नाही. ठीक आहे. 5वा रेअर आहे, एकमेव एक्झाम्पल याचं राहील ते म्हणजे व्यत्यस्त, इन्व्हर्टेड आहे. म्हणजे डेल्टा इन जनरल म्हणला का आपल्याला असा दिसते. बरोबर आहे, डेल्टा म्हणला का असा दिसते. इथं बघा डेल्टा कुठं तयार झालाय, इथं समुद्रात नाही, जमिनीवरच. त्यामुळे तो इन्व्हर्टेड आहे, असा उलटा दिसतो. अशा प्रकारचा तो डेल्टा आहे, अपसाइड डाऊन डेल्टा. क्लिअर, डायग्राम लक्षात आल्या. आता आपण प्रत्येक याचे बघून घेऊया काय आहे काय नाही, कारण ते समजलं नाही तर लोचे होते. बरोबर आहे, ठीक आहे. बघा धनुष्यकार आर्क्युएट, याला काय म्हणतो, नाईल टाईपही म्हणतो है ना, बहिर्वक्र म्हणतो है ना, चपाकार. यस, सगळं लक्षात ठेवायचं. बघा इथं काय आहे, का असं होतं बघा. रिव्हर वॉटर डेन्सिटी आणि ओशन वॉटर डेन्सिटी ही समान असते, दोघांची डेन्सिटी समान आहे. आणि त्याच्यामुळे तो बऱ्याच दूरपर्यंत रिव्हरचं वॉटर जे आहे ते बऱ्याच दूरपर्यंत सहजरित्याने जाऊ शकतं. बरोबर आहे. सी वेव्हज अँड करंट जे आहेत, सी वेव्हज आणि करंट्स ते बॅलन्स आहेत, जास्त त्रास देत नाही. ते म्हणतात बन रे बाबा, फॅन बन, जास्त मी त्रास नाही देऊ. जर त्रास दिला तर सेडिमेंट लोड भारी राहते, कोर सेडिमेंट लोड भारी राहते. जर तिकडे सी वेव्ह जर भारी राहिल्या ना, त्यामध्ये चिंता नाही, कोर सेडिमेंट आहे, बापू भारी आहे, ढकलू नसतं पा, ते बॅलन्स करते. बरोबर. कुठल्या क्लायमेटमध्ये सहसा दिसते,
सेमी एरिड क्लायमेट मध्ये सहसा दिसते, सहसा. पण असलंच पाहिजे असं आहे का? नाही, सेमी एरिड क्लायमेट. त्यामुळे आपल्याला दिसेल की ते मल्टिपल डिस्ट्रीब्युटरीज आपल्याला दिसतील, खूप साऱ्या डिस्ट्रीब्युटरी, हे याचं वैशिष्ट्य आहे. भरपूर डिस्ट्रीब्युटरी, वितरिका, हे याचं वैशिष्ट्य आहे. क्लिअर? क्लिअर. आता आपण पंजाकार बर्ड फ्लूट कडे पाहूया. काय म्हणते? रिव्हर वॉटरची व्हेलॉसिटी जबरदस्त आहे. मग व्हेलॉसिटी जबरदस्त आहे, चाललं आमचं दूर समुद्रात, पोहत पोहत चालली नदी दूरपर्यंत. आता जितक्या दूरपर्यंत जाते तिथपर्यंत सेडिमेंट घेऊन जाते. आता जिकडे जिकडे चॅनल आहे तिकडे तिकडे घेऊन चालली, बरोबर आहे. फाईन सेडिमेंट इन सस्पेन्शन, सेडिमेंट जे आहे फाईन त्या सस्पेन्शन मध्ये, आणि दूर जिथपर्यंत नदी आतमध्ये वाहत जाते समुद्रात तिथपर्यंत ते सेडिमेंट घेऊन जाते. आता इथे काय होते, जशी जशी अशी सेडिमेंट घेऊन जाते ही नदी चालली, हे इकडे इकडे फाईन फाईन पार्टिकल्स आहेत. हे फाईन पार्टिकल समुद्रातील खाऱ्या पाण्याशी त्याचा संयोग होतो, केमिकल रिॲक्शन्स, आणि ते असे सेटल इकडे वाहत चालली नदी सारखं, इथे 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 ते सेटल, हे बघा इथे इथे हे असे 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 हे सेटल. तर जिथे जिथे डिस्ट्रीब्युटर आहे तिथे तिथे लिनियर सेगमेंट तयार करते, लिनियर चालला असा सरळ सरळ रांगेत. मग हा करंट इकडे आहे तिकडे बनला, हा करंट इकडे आहे तिकडे बनला, हा करंट इकडे आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी बनते ना, पंजाकार तयार करते, बरोबर. सेडिमेंट लोड कसा राहते? भरपूर राहते, आणि लो व्हेव आणि टायडल एनर्जी, समुद्राची ताकद कमी आहे आणि पाण्याचा प्रवाह जबरदस्त आहे, ते चाललं दूर, बरोबर आहे. सेडिमेंट लोड जबरदस्त आहे, तो पण घेऊन चालला, तो लांब लचक घेऊन चालला, केमिकल रिॲक्शन होते, आजूबाजूला साचत जाते. क्लिअर? क्लिअर. ओके. त्यानंतर अणकुचीदार कुस्पेट, अरे हे चुकलं ना, कुस्पेट असं काय स्पेलिंग मिनिंग काय, जाऊ दे. हा, सिंगल डॉमिनंट डिस्ट्रीब्युटरी चॅनल. इथे काय आहे? इथे खूप साऱ्या डिस्ट्रीब्युटरी आहे, वितरिका खूप आहे, इथे वितरिका खूप दिसतात, इथे वितरिका एक डॉमिनेट वितरिका आहे. बाकी बघा छोट्या छोट्या काढून ठेवलो, एक दोनच, पण मेजर अशी डॉमिनेट, आणि ते अशी दूर पर्यंत घेऊन जाते ना, बाजूचे थोडे थोडे, त्यामुळे ते असा निमुळता आकार येते आणि दाताचा आकार तयार होते, बरोबर आहे. सी वेव्ह रिडिस्ट्रीब्युटेड सिमेट्रिकली ऑन आयदर साइड ऑफ चॅनल. या सी वेव्ह जी आहे ती बरोबर इथे डिस्ट्रीब्युट करते आणि असा शेप तयार होऊन जातो. स्मॉल अँड कॉम्पॅक्ट कम्पेअर टू द आक्वेट ऑर बर्ड फ्लू. या आणि या दोन डेल्टा आहेत, हे डेल्टा तर जगातील सर्वात मोठ्या डेल्टा पैकी आहे, पण या दोन डेल्टापेक्षा हे फार छोटा डेल्टा आहे, जास्त मोठा डेल्टा नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया इस्टराईन खाडीचा. ऍक्च्युली हा काही एक्झॅक्ट बरोबर डेल्टा बनवत नाही, काय करते, आयलँड बनवून ठेवते डेल्टाचे, अशी काही कॉम्पॅक्ट बनत नाही. तिथे खूप साऱ्या वितरिका नाही, तिथे नद्या राहते आणि नद्यांच्या मधात बेट राहते, बरोबर आहे. माउथ ऑफ रिव्हर हिअर इज सबमर्ज. माउथ ऑफ रिव्हर म्हणजे नदीचं मुख जे आहे ते समुद्रात खाली गेलेलं असते, समुद्रात खाली गेलेलं असते, आणि त्याच्यामुळे ते सेडिमेंट काय आहे, जे पकड जी आहे ती राहत नाही. सी वेव्हज रिमूव्ह रिव्हर सेडिमेंट ऍट द सबमर्ज माउथ. है ना, समुद्राच्या लाटा काय करतात, जे खाली मुख गेलाय तिथे सेडिमेंट टाकलं की ते घेऊन चालले जातात, त्यामुळे तिथे सेडिमेंट डिपॉझिशन होत नाही, संचयन होत नाही. संचयन जर झालं नाही तर गाळाचं मैदान तयार कसं होणार, बरोबर आहे, राईट. सो व्हेरेवर रिव्हर सक्सीड, जिथे जमलं, सी वेव्ह जास्त ओढून नेत नाही, ताकद लावत नाही, तिथे नदी आपलं सेडिमेंट डिपॉझिट करते, आणि डिपॉझिट केलं की तिथे बेट बेट असे छोटे छोटे तयार होते, डेल्टा तयार होते, त्याला आपण म्हणतो इस्टराईन खाडीचा. ठीक आहे. आणि हा जो आहे व्यत्यस्त इन्व्हर्टेड, हा नॅरो एंड ऑफ डेल्टा इमर्जेस टुवर्ड द सी फ्रंट. एकदम नॅरो एंड, सी फ्रंटला बघा असं नॅरो, आणि बाकी वरच जमिनीवर पसरत राहतो, वाईड फर्दर इनलँड, है ना, आतमध्ये जमिनीवर अंतर याच्यात आतमध्येच तो पसरत जातो, आणि त्याच्यामुळे तो अशा प्रकारचा डेल्टा दिसतो की असं वाटतं की इथून इकडे गेला की काय बाबा, उलटा. ओके, क्लिअर. आता यांच्या नद्या पाहून घेऊया, नद्या, है ना, कारण प्रश्न असे विचारतात, जोड्या लावा, जोड्या. हा, तर ते है ना, तुमच्या लावू नका बाबा, कुठल्या आपल्या जोड्या लावायला जातात माहित नाही, हे पोट्टे बी. हा, आपल्या जोड्या नाही लावायच्या, इथल्या जोड्या लावायच्या. हा, बघा, धनुष्यकार
आर्कवेट ही आहे नाईल नदी. नाईल नदी बघा दिसते तुम्हाला बिलकुल असं हे बघ आहे ना, आहे धनुष्यकार आहे, तयार झालाय. बरोबर आहे. नाईल डेल्टा कुठे आहे? इजिप्त. त्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा है ना, भारत बांगलादेश. त्यानंतर रिने डेल्टा नेदरलँड. त्यानंतर नायगर डेल्टा साऊथ नायजेरिया. त्यानंतर एल्लो हवांग हो डेल्टा कुठे आहे? चायनाच्या काय आहे? शाडॉंग प्रोव्हिन्स आहे तिथे आहे. त्यानंतर इरावडी डेल्टा जो आहे तो आहे लोअर म्यानमार किंवा बर्मा. त्यानंतर होल्गा डेल्टा रशिया कझाकिस्तान, सदर्न रशिया आणि कझाकिस्तान मध्ये थोडा पार्ट. ओके. त्यानंतर इंडस डेल्टा हा पाकिस्तानच्या सिंध प्रोव्हिन्स मध्ये आहे. त्यानंतर दानुबे डेल्टा हा रोमानियामध्ये आहे, ईस्टर्न रोमानिया. आणि त्यानंतर मेकॉंग डेल्टा जो आहे व्हिएतनाम मध्ये आहे. आणि पो डेल्टा जो आहे तो नॉर्थ इटली मध्ये आहे. म्हणजे सर्वाधिक जगातील सर्वाधिक नद्या ज्या डेल्टा बनवतात तो कोणता आहे? धनुष्यकार आर्कवेट डेल्टा हा कॉमन डेल्टा आहे. ओके ठीक आहे. त्यानंतर बर्ड फूट याच्यासाठी दोनच एक्झाम्पल, मिसिसिपी डेल्टा अमेरिकेमधील आणि उरल डेल्टा कझाकिस्तान मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अणकुचीदार जो आहे कुस्पेट तो आहे टायबर डेल्टा, टायबर रिव्हर जी आहे इटलीतली, आणि एब्रो जी आहे स्पेन मधली ते बघा असा दिसतोय है ना, लक्षात आला. हा जो आहे टायबर डेल्टा आहे. त्याच्यानंतर खाडी इस्टुराईन मध्ये जर बघितलं तर आर्कवेट नंतर इस्टुराईनचा नंबर येतो. इथे मॅकेंजी डेल्टा आता दिसतो तुम्हाला, नॉर्थ वेस्ट टेरिटोरी ऑफ कॅनडा इथे आहे. सोबत तुम्हाला नर्मदा तापी भारतातली नदी है ना. त्यानंतर विस्ट्युला डेल्टा आहे नॉर्थ पोलंड. त्यानंतर एल्ब डेल्टा जो आहे जर्मनीमध्ये. त्यानंतर ओब डेल्टा आहे रशियामध्ये है ना, रशियामध्ये हा आर्टिक रिजनला आहे. त्यानंतर सिने डेल्टा आहे नॉर्थ वेस्ट फ्रान्समध्ये. क्लिअर. ओके. आणि शेवटचा व्यत्यस्त इन्व्हर्टेड एकमेव एक्झाम्पल ते म्हणजे सॅक्रामेंटो सॅन जॉक्विन डेल्टा. दोन नद्या आहेत, एक सॅक्रामेंटो आहे आणि दुसरा आहे सॅन जॉक्विन. ठीक आहे. दोन नद्या आहेत, ह्या दोन नद्या मिळून बघा इकडची एक नदी आली इकडची, आणि हा डेल्टा तयार केलेला आहे है ना. कुठे आहे? कॅलिफोर्निया USA मध्ये आहे. क्लिअर. ओके. ही नावं लक्षात ठेवायची बघा, हे एक्सक्लूड केली ही नावं की तुम्हाला ही नावं मिळून जातील. आणि दुसरा नंबर आहे ही नावं थोडीशी लक्षात घ्यायची. कॉन्सेप्ट क्लिअर झाला, आयडिया आली, डायग्राम डोक्यात फिट झाल्या नसतील झाल्या पुन्हा एकदा डायग्राम पाहून घ्या, कारण की डायग्राम तुम्हाला विचारतात. ओके. बाकी अभ्यास करताच, अभ्यासासाठी यस ऑल द बेस्ट.